Hello students, today we'll discuss the next part of solutions. In last part we have discussed questions based on Raoult's law and ideal and non-ideal solutions. Now the next heading is colligative properties, which is very important again. ठीक है, take down the heading, that is colligative property. Now this colligative word derived from the Greek word. ठीक है ना, हा word कशापासून derive केलेला आहे? Greek word पासून. ठीक आहे, that is colligatus. This is a Greek word. त्याचा मीनिंग काय होतो? What is the meaning of this? Collected together. ठीक आहे ना, yes, त्याचा मीनिंग होतो collected together. म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज थोडक्यात काय आहेत? कलेक्टेड प्रॉपर्टीज आहेत किंवा कलेक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत. These are collective properties. एकत्र स्टडी केले जातात. कलेक्टेड प्रॉपर्टीज आहेत. लक्षात येते? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कशापासून आला? कोलिगेटस, आणि त्याचा मीनिंग होतो कलेक्टेड टुगेदर. म्हणजे ह्या प्रॉपर्टीज एकत्र तुम्हाला स्टडी करायच्या जस्ट. करेक्ट? कोणासाठी? सोल्युशनसाठी. डेफिनेशन काय आहे बघूया. Definition of colligative properties. Write down the definition. Yes, these are the properties. These are the properties of solutions that depend only on the number of solute particles in solution and not on the nature of solute particles इथपर्यंत असल्या. These are the properties of solutions that depend only on, this is very important, depend only on number of solute particles in solution. Solution मध्ये जे काय solute particles आहेत त्या पार्टिकल्स वरती ज्या प्रॉपर्टीज डिपेंड आहेत त्या प्रॉपर्टीजला म्हणायचं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. अँड नॉट ऑन नेचर डज नॉट मॅटर, अँड नॉट ऑन नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सचं नेचर कसंही असू द्या. इथे लक्षात, इट मीन्स कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहेत? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. ठीक आहे, मग ते किती असू द्या सोल्यूट पार्टिकल्स. येते वळण लक्षात तुमच्या. नाउ देर आर 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे ना. देर आर 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे. सेकंड आहे इलेव्हेशनचा अर्थ होतो इन्क्रीज. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. थर्ड आहे डिप्रेशन of freezing point.
किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणू शकता, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट म्हणू शकता. ठीक आहे ना. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. खूप सिम्पल आहेत पॉईंट सगळे. ओके, आणि समजून घ्यायचं आहे एक एक आपण. ओके, थरोली समजून घेऊया आपण. ठीक आहे ना, डिटेलमध्ये समजून घेऊया, डोंट वरी. फिफ्थ ऑस्मोटिक प्रेशर, सॉरी फोर्थ ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे. टोटल किती 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सेकंड आहे ओके इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. थर्ड आहे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. ओके, आणि फोर्थ आहे ऑस्मोटिक प्रेशर. असं पण म्हणू शकता ह्याला. ओके, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर असं म्हणू शकता. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट पण म्हणू शकता. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणू शकता. आणि ऑस्मोटिक प्रेशर. करेक्ट. टोटल किती 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. ठीक आहे. आता एक महत्त्वाचा पॉईंट इथं मेन्शन करतो बाळांनो. ओके, दॅट इज सोल्यूट. सोल्यूट बाळांनो 2 टाईपचे असतात. ठीक आहे ना. बॉक्समध्ये तुम्ही साईडला लिहून ठेवलं तरी चालेल. ओके, आपण आयोनिक इक्विलिब्रियममध्ये ओके स्टडी केलं हे. सोल्यूट जे आहेत असं बॉक्समध्ये लिहून ठेवा. आपल्याला पुढे महत्त्वाचं आहे. ओके, पुढं सांगणारच आहे पण आयडियाज येतील तुम्हाला. सोल्यूट जे आहेत ओके ते 2 टाईपचे असणार आहेत. एक असणार आहे नॉन इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असणार आहे इलेक्ट्रोलाइट. बरोबर आहे ना. ओके, नॉन इलेक्ट्रोलाइट जो आहे ओके तो काय डू नॉट डिसोसिएट. नॉन इलेक्ट्रोलाइट लाइट्स म्हणू शकता. डू नॉट डिसोसिएट into ions. बरोबर आहे ना. ओके, आयन्समध्ये स्प्लिट होत नाहीत, डिसोसिएट होत नाहीत ते. करेक्ट. मॉलिक्युलर फॉर्ममध्येच राहतात. जसे की ग्लुकोज आहे. ग्लुकोज, युरिया. लक्षात येते का. ग्लुकोज, युरिया काय आहे. नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. पाहिले आपण. विच डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. तुम्ही परत जाऊन आयोनिक इक्विलिब्रियममध्ये स्टडी करू शकताय. इलेक्ट्रोलाइट काय आहे. डिसोसिएट इंटू आयन्स. आयन्समध्ये डिसोसिएट होतं. जसं की NaCl आहे विच डिसोसिएट इंटू Na प्लस Cl मायनस. येते का लक्षात. ठीक आहे. कॅल्शियम क्लोराइड विच डिसोसिएट कॅल्शियम 2 प्लस ओके ट्वाइस Cl मायनस. इथं पार्टिकल चेंज होत नाहीत. बरोबर आहे ना. ओके, पण इथं पार्टिकल चेंज होतात. हे तुम्हाला पुढे स्टडी करायचं आहे. म्हणून काय ओके सुरुवातीलाच इलेक्ट्रोलाइटचा कन्सेप्ट आणि नॉन इलेक्ट्रोलाइटचा कन्सेप्ट तुम्हाला काय असला पाहिजे. नोन असला पाहिजे. समजते का. येस, हे साईडला नोट करून ठेवा. ओके, आणि ते स्टडी करून घ्या बिफोर स्टडिंग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके, ठीक आहे. जाऊया पुढे. आता आपण फर्स्ट हेडिंग द्या. येस, दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर रिलेटिव्ह म्हटलं की काय ओके कम्पेअर करायचं आहे तुम्हाला. कम्पॅरिझन आलं. समजते का. ठीक आहे. रिलेटिव्ह लोअरिंग. मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय असेल. ओके, येस, राउल्स लॉ स्टडी करते वेळेस स्टडी केलं आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, मग फर्स्ट हेडिंग द्या अगोदर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. कशाला म्हणायचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे. सियर ओके समजून घ्या अगोदर. ओके, एक प्युअर सॉल्व्हेंट आहे. सपोज दिस बीकर कंटेन्स प्युअर सॉल्व्हेंट. केअरफुली समजून घ्या. दिस इज प्युअर सॉल्व्हेंट. ओके, तर प्युअर सॉल्व्हेंट म्हणलं की डेफिनेटली त्याचं वेपर प्रेशर हायर असणार आहे. का. कारण काय दिस सॉल्व्हेंट ओके इज हॅव्हिंग ओनली वन टाईप ऑफ मॉलिक्युल्स ऑन इट्स सरफेस. ह्या सरफेसवरती काय आहेत फक्त वन टाईप ऑफ मॉलिक्युल्स. वन टाईप ऑफ मॉलिक्युल्स. एकाच टाईपचे मॉलिक्युल्स आहेत
and these all molecules get evaporated. These all molecules get evaporated, and yes, vapors start to form at the surface. Okay, and these vapors exert pressure. त्यालाच काय म्हणतो आपण, वेपर प्रेशर म्हणतो. करेक्ट ना. ठीक आहे. इफ सपोज दिस solvent, okay, is mixed with, or okay, some non-volatile solute is added into this solvent. ठीक आहे ना. ओके, ह्या सॉल्व्हंटमध्ये काय केलं आपण, नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केलं. नॉन व्होलेटाईल सोल्यूट, बरोबर आहे ना. ओके, आता ह्या सरफेसवरती हे डिस्कस केले आपण मुलांनो, बरोबर आहे ना. ह्या सरफेसवरती दोन टाईपचे मॉलिक्युल्स आहेत. आता एक टाईपचे मॉलिक्युल आहे का, नाही. सम ऑफ दी स्पेसेस गेट ऑक्युपाइड बाय दी ओके सोल्यूट मॉलिक्युल्स विच आर नॉन व्होलेटाईल. Now only okay solvent molecules get evaporated, not solute. So the vapors formed on the surface are very less as compared to the solvents. समजलं ना. ओके, येस. इथं काय आहेत, वेपर मॉलिक्युल्स आर मोर, आणि इथं काय असणार आहेत, ओके, वेपर मॉलिक्युल्स आर लेस. वेपर मॉलिक्युल्स म्हणजेच गॅस मॉलिक्युल्स. करेक्ट ना. ठीक आहे. इथं लेस मॉलिक्युल्स आहेत. ओके, सो एक्झर्ट लेस प्रेशर. आलं लक्षात. हे कशामुळे झालं. ओके, तर काय, ड्यू टू ॲडिशन ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट इन टू इट. ओके, देन सियर वेपर प्रेशर ऑफ प्युअर solvent is higher than solution containing non-volatile solute. लक्षात येते का. ओके, सोल्युशनचं वेपर प्रेशर ओके एस कमी असणार ॲज कम्पेअर टू दी प्युअर सॉल्वंट. हे कशामुळे होतं. ओके, इन सॉल्वंट all the surface molecules are of same types. Okay, otherwise काय, in solvent surface okay असं लिहा. in solvents its surface area बरोबर आहे ना. ओके, is completely समजून घ्यायचं, हे completely occupied by volatile solvent molecules. समजते का. ठीक आहे. येस, इथं बघा, हे जे सॉल्वंट मॉलिक्युल्स आहेत, करेक्ट, ते व्होलेटाईल आहेत, इझिली काय होतील, इव्हॅपरेट होतील, आणि मोर ओके येस वेपर्स काय होतील, तिथं फॉर्म होतील. बरोबर आहे ना. मॉलिक्युल्समध्ये मोर कन्वर्ट होतील. करेक्ट. while in case of solution मध्ये काय होतं, in case of solution some of the surface area is occupied by okay solute molecules किंवा ॲटम्स असू शकतात, किंवा आयन्स पण असू शकतात. आपण मॉलिक्युल्स कन्सिडर करून जाऊया, किंवा सोल्यूट पार्टिकल्स म्हणूया. सोल्यूट ओके एस पार्टिकल्स कशा आहेत, हे नॉन व्होलेटाईल. करेक्ट. ठीक आहे. बघा, while in case of solution some of the okay surface area is occupied by yes solute particles. कशा आहेत, नॉन व्होलेटाईल. मग ते इव्हॅपरेट होतील का, नो. ओके, इन दिस केस so only solvent molecules
solvent molecules get evaporated and exert pressure, okay, which is lower than okay pure solvent. समजते का? ओके, हे लोअर का आहे प्युअर सॉल्व्हंटपेक्षा? कारण इथं सॅच्युरेशन जे आहे मॉलिक्युलचं ते खूप कमी आहे ह्या ठिकाणी. का? सोल्यूट पार्टिकल्सनं ओके एस सम ऑफ दिस स्पेस ऑक्युपाय केलेला आहे. लक्षात येते? ओके, सोल्यूट पार्टिकल्सनं जर स्पेस ऑक्युपाय केलं तर काय फ्यू मॉलिक्युल्स गेट इव्हॅपरेटेड ओनली. ओके, आणि इथं काय ऑल मॉलिक्युल्स गेट इव्हॅपरेटेड. दॅट्स वाय इट्स वेपर प्रेशर डिक्रीजेस ड्यू टू ॲडिशन ऑफ नॉन होलाटाईल सोल्यूट इन इट. समजलं ना? ओके, येस. मग काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाला म्हणाल तुम्ही? ओके, डिफाईन कसं कराल? द डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट and that of solution is called lowering of vapor pressure. समजलं का? ह्या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे काय असणार आहे? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता लोअरिंग म्हणजे काय आहे? हायर आणि लोअर कशाने इंडिकेट करतो आपण? चेंज. हायर आणि लोअर यात चेंज आहे, बरोबर आहे ना? म्हणून डेल्टा पी इज इक्वल टू काय लिहाल? पी नॉट मायनस पी एस, वेअर डेल्टा पी म्हणजेच काय? चेंज इन ओके व्हेपर प्रेशर, किंवा त्यालाच काय लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणू शकताय. लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. समजलं हे? ठीक आहे. पी नॉट काय आहे? येस, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. करेक्ट. आणि पी एस काय आहे? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. येते लक्षात? ठीक आहे. आणि पी नॉट काय असणार आहे? ऑलवेज ग्रेटर दॅन पी एस. पी नॉट इज ओके ऑलवेज ग्रेटर दॅन. क्लिअर आहे? ओके, एनी डाऊट? पुढे जाऊया आता. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बघा आता. ठीक आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हेडिंग द्या. ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे. येस. ओके, तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरला डिफाईन कसं करायचं? ठीक आहे ना? ओके, द रेशो ऑफ वेपर प्रेशर lowering of solvent from solution to the vapor pressure of pure solvent is called the relative lowering of vapor pressure. सिंपल डेफिनेशन आहे. ओके, बघा, दी रेशो ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्वंट
फ्रॉम सोल्यूशन, ठीक आहे, सॉल्वंटचंच इव्हॅपरेशन होतं ना, सोल्यूटचं थोडंच होतं, ठीक आहे ना. ओके, फ्रॉम द सोल्यूशन टू द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज कॉल्ड द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, ठीक आहे. येस, आता इक्वेशन कसं लिहाल, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर इज इक्वल टू रेशो कशाचा आहे, डेल्टा पी, म्हणजेच काय, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर टू दी व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट, ठीक आहे. डेल्टा पीलाच काय लिहू शकतो आपण, पी नॉट मायनस पी एस डिवायडेड बाय पी नॉट. दिस इज द इक्वेशन फॉर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. समजलं का, पी नॉट मायनस पी एस डिवायडेड बाय पी नॉट. समजलं बाळांनो हे, ठीक आहे. आता मोल फ्रॅक्शन आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर या दोन्हीचं रिलेशन काय आहे, रिलेशन बिटवीन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काय असतो, x2 अँड relative lowering of vapor pressure. Relative lowering of vapor pressure and mole fraction of solute ह्या दोन्हीचं काय रिलेशन येतं. ओके, अकॉर्डिंग टू राउल्स लॉ, राउल्स लॉ कोणासाठी, फॉर नॉन होलाटाइल सोल्यूट, बरोबर आहे ना. नॉन होलाटाइल सोल्यूटसाठी स्टडी केला आपण राउल्स लॉ. काय आहे राउल्स लॉ नॉन होलाटाइल सोल्यूटसाठी, येस, P1, ओके, किंवा P घेऊ शकता इथं, नो डाऊट. आता बऱ्याच बुकमध्ये तुम्हाला ओके एस हे इक्वेशन P1 नॉट मायनस P दिलेलं असतं, बरोबर आहे का, ठीक आहे. येस, म्हणजे हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन, ठीक आहे, तुम्ही हेच कॅरी करायचं आहे, नो डाऊट. ओके, पण काही बुकमध्ये असं दिलेलं असेल तुम्हाला, डेल्टा पी इज इक्वल टू P1 नॉट मायनस पी, बरोबर आहे ना. P1 नॉट मायनस पी पण दिलेलं असतं. P1 नॉट म्हणजेच काय आहे, व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट, आणि P म्हणजे व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. दोन्ही एकच आहे. इथं P नॉट मायनस पी एस लिहिलं इथं, आणि इथं काय लिहिलं, P1 नॉट मायनस पी लिहिलं. समजते का. मग राउल्स लॉनुसार ओके आपण घेऊ शकतो ना, राउल्स लॉ. आता पार्शियल प्रेशर ओके एकाच कंपोनंटचं घ्यावं लागेल आपल्याला, ओके, इज इक्वल टू काय येतं, P1 नॉट ओके एस इंटू ओके एस काय येतं इथं, एक्स. एकच कंपोनंटचं घ्यायचं आहे, ओके. हे असं लिहिलं होतं ना आपण अकॉर्डिंग टू राउल्स लॉ, बरोबर आहे ना. P इज इक्वल टू P1 नॉट x1, करेक्ट. हे x1ला कन्वर्ट करूया आपण, ओके. P इज इक्वल टू P1 नॉट ओके 1 मायनस x2 लिहू शकतो ना, कारण काय x1 प्लस x2 इज इक्वल टू किती आहे, 1 आहे, करेक्ट, ठीक आहे. मल्टिप्लाय करून घ्या मध्ये. P इज इक्वल टू ओके काय लिहाल तुम्ही, P1 नॉट मायनस P1 नॉट ओके x2, करेक्ट लिहू शकतो. या पुढं आता बघा, ही व्हॅल्यू इकडे घेऊन या LHSला, ठीक आहे, आणि हे RHSला घेऊन या व्हॅल्यू. काय होतं, P1 नॉट x2 प्लस होईल ना, इज इक्वल टू हा मायनसमध्ये जाईल, P1 नॉट मायनस P, करेक्ट, आणि x2 इज इक्वल टू काय होईल, P1 नॉट मायनस P डिवायडेड बाय P1 नॉट. आलं का लक्षात, ओके. म्हणजेच काय, मोल फ्रॅक्शन आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशरचं रिलेशन काय मिळालं तुम्हाला, हे बघा. P1 नॉट मायनस P डिवायडेड बाय P1 नॉट, करेक्ट ना, ओके, इज इक्वल टू काय आलं, x2 आलं. इट मीन्स डेल्टा P डिवायडेड बाय P1 नॉट इज इक्वल टू वॉट, x2. हे रिलेशन कशावरनं फाइंड आउट केलं आपण, राउल्स लॉवरनं फाइंड आउट केलं. आता बघा इथं P1 नॉट जो ठेवलाय ना, ओके एस, तोच काय असणार आहे, हे बघा ऑरमध्ये, ओके. त्याच इक्वेशनला काय लिहू शकतो आपण बघा, PS इज इक्वल टू P नॉट ओके x1,
येते का लक्षात? ठीक आहे. मग ह्या P1 नॉटच्या ठिकाणी ओके तुम्ही काय ठेवू शकताय? P नॉट ठेवू शकताय. दोन्ही एकच आहे. ठीक आहे. मग जास्त कन्फ्यूज होऊ नका इथं. कारण काय सोल्युशन घेण्यासाठी किंवा काय हे इक्वेशन्स एस्टॅब्लिश करण्यासाठी ओके एस हे नोटेशन्स दिलेले आहेत तुम्हाला. ओके येस. मग इथं लिहून ठेवतो मी P1 नॉट अँड ओके एस पी नॉट काय असणार आहेत? सेम. ओके. आणि P अँड पी एस काय आहेत? सेम. करेक्ट. मग ह्याच इक्वेशनला आता इथं असं लिहूया आपण ओके पी नॉट मायनस पी एस डिवायडेड बाय पी नॉट इज इक्वल टू x2. x2 काय आहेत? मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट. ठीक आहे. आणि डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट इज इक्वल टू x2. दोन्ही लक्षात राहिले पाहिजे तुमच्या. कारण काय बुक्स टू बुक्स नोटेशन काय आहेत? चेंज आहेत. समजलं का हे? ओके. हे काय यूज केलं आपण? इक्वेशन डिराईव्ह करण्यासाठी यूज केलं. ओके ठीक आहे. मग तुम्हाला दोन इक्वेशन्स मिळाले आता, खूप महत्त्वाचे इक्वेशन्स. ओके. एक इक्वेशन काय मिळालं? फर्स्ट इक्वेशन डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट मायनस ओके एस पी एस. दिस इज इक्वेशन नंबर 1. वरती आपण दिलेलंच आहे ना फर्स्ट. हां. सेकंड काय मिळालं? ठीक आहे. डेल्टा पी डिवायडेड बाय पी नॉट इज इक्वल टू x2. समजलं का? ओके. दोन इक्वेशन्स. आता थर्ड इक्वेशनकडे जायचं आपल्याला. ओके. रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बघा मोलार मास ऑफ सोल्यूट आणि काय येस रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ह्या दोन्हीमधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. ॲज यू नो दॅट डेल्टा पी डिवायडेड बाय पी नॉट इज इक्वल टू काय आहे? x2 आहे. आणि x2 लाच काय लिहू शकतो आपण? n2 डिवायडेड बाय n1 प्लस n2 लिहू शकतो ना? x2 लाच काय लिहिलं? n2 डिवायडेड बाय n1 प्लस n2. ओके ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. n1 प्लस n2 मध्ये ओके हा n2 जो आहे तो काय लेस असणार आहे. हिअर हे कन्सिडर करून जायचं आता. हिअर n2 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन n1 इन सोल्युशनमध्ये. बरोबर आहे ना? ओके. सो n2 इज निग्लेक्टेड. ओके. निग्लेक्टेड फ्रॉम सोल्युशन. म्हणजे कुठून? फ्रॉम दिस n2 इज निग्लेक्टेड. करेक्ट ना? ओके. कारण त्याचं मोल फ्रॅक्शन तुम्ही फाइंड आउट केलं आहे. मोल फ्रॅक्शन खूप कमी असतं n2चं. त्याच्यामुळं n1 जर डिवाइड केलं ना ओके तर आन्सर अप्रॉक्सिमेटली सेमच येतं. समजलं का? ठीक आहे. मग आपण कॅरी काय करायचं आहे आता? फक्त n2 डिवायडेड बाय n1 कॅरी करायचं आहे. देअरफॉर डेल्टा पी डिवायडेड बाय p1 नॉट इज इक्वल टू x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय वॉट? n1. करेक्ट. ओके. आता n2ला काय लिहू शकता तुम्ही? w2 बरोबर आहे ना? ओके. डिवायडेड बाय m2 डिवायडेड बाय w1 डिवायडेड बाय m1. ओके. करा कन्वर्जन. इज इक्वल टू काय? w2 हा वरती घेऊन जा आता मल्टिप्लिकेशनमध्ये m1 डिवायडेड बाय ओके m2 w1. आलं का लक्षात? काय केलं इथं? हा मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊन गेला वरती असं. ठीक आहे ना? म्हणजे काय केलं? w2 डिवायडेड बाय m2 इंटू m1 डिवायडेड बाय w1. क्लिअर आहे? ठीक आहे. येस. मग हे इक्वेशन काय असलं? डेल्टा पी डिवायडेड बाय p1 नॉट घेऊ शकता नो डाऊट. p नॉट इज इक्वल टू
W2 M1 divided by M2 W1. This is the relation between, correct? This is the relation between okay, molar mass of solute and relative lowering of vapor pressure. Molar mass of solute, this one. काय येतं रिलेशन लक्षात आलं का? ओके, आणि हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे तुमच्या N2 डिवायडेड बाय N1. ठीक आहे, हे झालं रिलेटेड टू ओके रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता पुढे जायचं आहे आपल्याला. सेकंड ओके इज कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज व्हॉट एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे ना, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. खूप सिंपल आहे हा सुद्धा. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट हे समजलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, येस इट इज the temperature at which the vapor pressure it is the temperature at which the vapor pressure of liquid becomes equal to the atmospheric pressure. ठीक है, it is the temperature at which the vapor pressure of liquid becomes equal to the atmospheric pressure. म्हणजे लिक्विडचं वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरचं प्रेशर हे दोन्ही इक्विलिब्रियममध्ये असले पाहिजेत. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ बॉइलिंग पॉईंट. समजलं ना? ओके, म्हणजे कुठल्याही एका लिक्विडला ओके तुम्ही टेम्परेचर प्रोव्हाइड करताय. ओके, तो बॉईल कधी होतो? इट बॉइल्स ओके when vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure. ठीक आहे, हे ॲटमॉस्फिअरचं जे काय प्रेशर आहे आणि ह्याचं वेपर प्रेशर ज्यावेळेस ते इक्वल होतील, बरोबर आहे ना, त्यावेळेस तो काय होणार आहे? बॉईल होणार आहे. आलं लक्षात? हे म्हणजे तुम्हाला किती हीट करावं लागेल? ओके, येस, हीट किती करावं लागेल? ओके, जोपर्यंत हे वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत, बरोबर आहे ना. ओके, मग ज्या टेम्परेचरला ओके ते दोन्ही इक्वल होतील दॅट इज इट्स बॉइलिंग पॉईंट. अंडरस्टूड? ठीक आहे. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट केअरफुली बघा आता. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. ओके, मग मला सांगा, सपोज दिस इज प्युअर सॉल्वंट. वॉटर कन्सिडर करूया आपण. ठीक आहे, आणि त्याला हीट करूया. दिस इज H2O प्युअर. इट गेट इव्हॅपरेटेड. when heated okay it evaporates more as you know that. ठीक है ना. okay yes, their vapors are formed at the surface of water by evaporating. येते लक्षात? ठीक आहे, आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो? 100 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे ना. ओके, म्हणजे काय? 373 केल्विन अप्रॉक्सिमेटली. काय हा बॉइलिंग पॉईंट आहे? बॉइलिंग पॉईंट कोणाचा? वॉटरचा. ठीक आहे, सपोज ए नॉन होलाटाईल सोल्यूट इज ॲडेड इन टू इट. त्याच्यामध्ये काय केलं आपण? नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड केलं. ठीक आहे, इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर कन्सिडर करूया, 1 atm.
ओके. when non volatile, this is now solution. ओके. काय आहे त्याच्यामध्ये? नॉन व्होलेटाईल सोल्यूट. नॉन व्होलेटाईल सोल्यूट. नॉन व्होलेटाईल सोल्यूट ॲड केलं की काय, सम ऑफ दिस स्पेस गेट येस ऑक्युपाइड बाय दिस नॉन व्होलेटाईल सोल्यूट. सो इव्हॅपोरेशन डिक्रीजेस. ॲज इव्हॅपोरेशन डिक्रीजेस, ओके, इट्स वेपर प्रेशर इज लोअर. ओके. मग आता इथं वेपर प्रेशर जर कमी झालं, ओके, तर तुम्हाला काय करावं लागेल? मोर टेम्परेचर इज शुड बी प्रोव्हाइडेड, ओके, टू इव्हॅपरेट मोर, ओके, एस वॉटर. समजलं ना? ओके. ह्या वेपर्स इन्क्रीज करण्यासाठी, टू इन्क्रीज वेपर्स, टू इन्क्रीज किंवा वेपर प्रेशर म्हणूया त्याला आपण. ठीक आहे ना? वेपर प्रेशर आलं लक्षात? टेम्परेचर शुड बी इन्क्रीज्ड. टेम्परेचर इन्क्रीज केलं म्हणजेच काय आहे? इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. आता 100 डिग्रीला बॉईल होईल का तो? नाही. 100 डिग्री प्लस एक्स करावं लागेल तुम्हाला. मग जो काय हा एक्स असणार आहे ना, ओके, दॅट इज इट्स इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. ऑफ बॉइलिंग पॉईंट. बरोबर आहे ना? सम अमाऊंट ऑफ टेम्परेचर शुड बी इन्क्रीज टू इन्क्रीज दी वेपर्स. हा ओके, इथं वेपर्स मोर आहेत, मीन्स इट becomes equal to the atmospheric pressure at 100 degrees Celsius, but the vapors are less. To increase the vapors, okay, yes, some of the temperature is added, means extra temperature is provided, means that 100 okay degrees Celsius plus x temperature increase करावं लागेल, तर काय असणार आहे? yes, तिथे it becomes equal to the atmospheric pressure, okay, and that increased pressure, sorry, temperature is the elevation in boiling point. समजलं का बाळांनो हे? ठीक आहे ना? ओके. एक्सप्लेनेशन, ओके, आता तुम्हाला लिहून द्यायची गरज नाही आहे, ह्या दोन्हीवरनं समजलं आहे, करेक्ट ना? ओके. तरीसुद्धा बघा, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज, ओके, इज ग्रेटर than वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन. बरोबर आहे ना? ओके. टू इन्क्रीज द वेपर प्रेशर, टू इन्क्रीज द वेपर प्रेशर, वेपर प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी, ओके, वेपर्स इन्क्रीज करावे लागतील ना, इव्हॅपोरेशन इन्क्रीज करावं लागेल, ओके, मग त्याच्यासाठी टेम्परेचर प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे. टू इन्क्रीज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, ओके, एक्स्ट्रा टेम्परेचर किंवा काय, to increase the vapor pressure of solution, temperature is increased. ठीक है ना? ओके. This increased temperature is called elevation of boiling point. ठीक है. मग डेफिनेशन कसं लिहाल? डेफिनेशन, ठीक आहे, जस्ट अ मिनिट. हां, बरोबर आहे ना? ओके. सॉल्वंटच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये आणि सोल्युशनच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये डिफरन्स आहे ना. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हायर टेम्परेचरला बॉईल होतो तो, का? वेपर प्रेशर कमी असल्यामुळं. ओके. द डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट किंवा सोल्युशन म्हणा, सोल्युशन अँड that of solvent which pure, that of solvent is called elevation of boiling point.
ठीक आहे ना. ओके, त्या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजे काय आहे? येस, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. समजलं बाळांनो हे? ठीक आहे. मग डेल्टा टी किंवा डेल्टा टी बी म्हणा इज इक्वल टू काय येईल? टी बी मायनस टी बी नॉट. नोटेशन्स दिलं आपण. डेल्टा टी बी काय आहे? फेअर. डेल्टा टी बी elevation of boiling point. Elevation of boiling point. करेक्ट. ठीक आहे. टी बी काय असेल? बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आणि टी बी नॉट काय असणार आहे? बॉइलिंग पॉईंट ओके ऑफ सॉल्वंट. ठीक आहे. ह्या केसमध्ये सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे? लेस. करेक्ट. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघा. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन खूप सिंपल ग्राफ आहे. ठीक आहे. वेपर प्रेशर वर्सेस व्हॉट? टेम्परेचर. ठीक आहे. वेपर प्रेशर वर्सेस व्हॉट? ओके, हिअर इट इज टेम्परेचर. समजून घ्या हे ग्राफ आता. ठीक आहे. मला सांगा सॉल्वंटचं वेपर प्रेशर हायर असतं का? येस, डेफिनेटली. मग हा सॉल्वंटचा कर्व कन्सिडर करा. सोल्युशनचं वेपर प्रेशर त्याच्यापेक्षा काय असतं? कमी असतं. सो दिस इज द कर्व फॉर सोल्युशन. दिस इज फॉर सॉल्वंट and this is for solution. ठीक आहे ना. सॉल्वंट अँड सोल्युशन. आता केअरफुली बघा. सपोज दिस इज द वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट. ठीक आहे ना. वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट कुठल्या टेम्परेचरला? सॉल्वंटसाठी काय कन्सिडर केले? टी बी नॉट. टी बी नॉट टेम्परेचर. बरोबर आहे ना. ठीक आहे. येस. आणि मला सांगा आता ओके त्याच टेम्परेचरला समजते का? इथं हे दोन्ही टेम्परेचर इथं इक्वल व्हायला लागले. त्या टेम्परेचरला इथं वेपर प्रेशर कमी आहे. सोल्युशनचं वेपर प्रेशर काय आहे? कमी आहे. दिसते का तुम्हाला? ओके, ऑब्झर्व करा बाळांनो हे. ओके, टेम्परेचरचा कर्व जो आहे ओके हा सॉरी सोल्युशनचा जो कर्व आहे हा आहे. हा सोल्युशनचा कर्व. ठीक आहे ना. ओके येस. टेम्परेचर दोन्हीचे इथं इक्वल व्हायला लागले. टी बी नॉट इथं इक्वल व्हायला लागले. मग काय? येस, सोल्युशनसाठी वेपर प्रेशर कमी आहे ना ह्या टेम्परेचरला. मग दोन्हीला आपल्याला इक्वल करायचं आहे. टू मेक द इक्वल वेपर प्रेशर इक्वल करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? येस, यू शुड इन्क्रीज द टेम्परेचर. किती इन्क्रीज केलं टेम्परेचर? लक्षात येते? टी बी नॉट टू टी बी. ओके, मग सोल्युशनचं टेम्परेचर आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर आणि सॉल्वंटचं वेपर प्रेशर ओके येस इक्वल करण्यासाठी ओके जे काय टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तुम्ही ते कसं आहे? एक्स्ट्रा आहे ना. समजलं का? ठीक आहे. येस, दिस डिफरन्स इज कॉल्ड ॲज अ डेल्टा टी बी. समजलं? ठीक आहे. कारण काय? टी बी नॉट ओके ह्या टेम्परेचरला ओके येस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कमी आहे. समजलं का? इथं डिफरन्स दिसतो तुम्हाला वेपर प्रेशरचा डेल्टा ओके येस काय म्हणू शकता तुम्ही? पी. समजलं का? हे कमी आहे वेपर प्रेशर कोणाचं? सोल्युशनचं. मग त्याला इक्वल करण्यासाठी काय कराल तुम्ही? टेम्परेचर इन्क्रीज कराल. मग टेम्परेचर कुठंपर्यंत इन्क्रीज केलं? टी बीपर्यंत. ओके, आणि त्यावेळेस ते काय झाले? इक्वल झाले. अँड दॅट ओके डिफरन्स बिटवीन दीज टू टेम्परेचर्स इज कॉल्ड एज अ डेल्टा टी बी. त्यालाच काय लिहितो आपण? डेल्टा टी बी इज इक्वल टू येस टी बी. दिस इज टी बी हायर मायनस लोअर टी बी नॉट. ठीक आहे. येस. आता एक इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इथं ग्राफ समजला बाळांनो? ओके, सी हिअर अकॉर्डिंग टू थर्मोडायनॅमिक्स हे एक्सपेरिमेंटल आहे. डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. वेर एम इज व्हॉट? मोलॅलिटी. एम काय आहे? मोलॅलिटी आहे. ठीक आहे. येस, डेल्टा टी बी
आता हे गिवन आहे इक्वेशन, लक्षात येते ना. डेल्टा टी बी इज इक्वल टू एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला जातो, दॅट इज के बी इंटू एम. के बी इंटू वॉट? एम. के बी इज मोलाल इलेवेशन कॉन्स्टंट. मोलाल इलेवेशन कॉन्स्टंट, लक्षात येते. ठीक आहे. त्याला आणखीन एक नाव आहे, एकतर मोलाल इलेवेशन कॉन्स्टंट म्हणलं जातं, बरोबर ना, किंवा त्यालाच एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणलं जातं, और एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. कॉन्स्टंट समजते का? ठीक आहे. येस. आणि त्याचं युनिट काय असतं? के बी इज इक्वल टू डेल्टा टी बी डिवायडेड बाय काय आहे? एम. ओके. हे कशामध्ये असणार आहे? केल्विन. हे कशामध्ये? ओके, मोल पर किलोग्राम. ठीक आहे. म्हणजे युनिट काय झालं? केल्विन किलोग्राम पर मोल. युनिट ऑफ के बी इज केल्विन किलोग्राम पर मोल. व्हेरी IMP. करेक्ट ना? समजलं का? ओके. त्याला डिफाईन पण करू शकता तुम्ही. मोलॅलिटी जर 1 ठेवलं आपण, बरोबर आहे ना. ओके. येस. इथं मोलॅलिटी, इथं जर 1 ठेवलं आपण मोलॅलिटी, तर के बी इज इक्वल टू ओके काय येणार आहे? डेल्टा टी बी. ओके. मग डेफिनेशन ऑफ के बी. के बीला कसं डिफाईन कराल तुम्ही? ओके. द इलेवेशन इन बॉइलिंग पॉइंट, इन म्हणा ऑफ म्हणा एकच आहे. इन ओके येस बॉइलिंग पॉइंट produced okay by dissolving 1 mole of any solute in 1000 gram of okay the solvent. 1000 gram of the solute. ओके. 1 मोल इन 1000 ग्रॅम म्हणजे 1 मोल, बरोबर आहे ना. ओके. मग त्याला असं पण म्हणू शकतं ना. ओके. द इलेवेशन इन बॉइलिंग पॉइंट इज प्रोड्यूस्ड बाय 1 मोलाल सोल्यूशन. 1 मोलाल सोल्यूशन म्हणजे काय? 1 मोल इन 1000 ग्रॅम, 1 मोल इन 1 किलोग्राम. आलं का लक्षात हे? ओके. त्याचे ऑदर युनिट्स पण आहेत, लक्षात ठेवा. ऑदर युनिट्स काय आहेत? ऑदर युनिट्स एकतर काय? डिग्री जनरल घेऊ शकताय, डिग्री पर मोलॅलिटी, डिग्री पर मोलॅलिटी म्हणू शकताय, बरोबर आहे ना. हे जनरल झालं. करेक्ट. ठीक आहे. येस. केल्विन पर मोलॅलिटी म्हणू शकताय, और बरोबर आहे ना. एम म्हणजे मोलॅलिटी. डिग्री सेल्सियस पर मोलॅलिटी घेऊ शकताय, और ते वरचं लिहिलेलं आपण केल्विन किलोग्राम पर मोल. म्हणजे अदर युनिट्स पण लक्षात ठेवा. हे एम म्हणजे काय आहे? मोलॅलिटी आहे, मोलाल. समजलं हे? ओके. के बी जो आहे ओके आणखीन एका वेनं कॅल्क्युलेट केला जातो बाय युझिंग थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. नोट करा तिथं. के बी कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड, के बी कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड from thermodynamically okay derived equation. थर्मोडायनेमिकली डिराइव्ड इक्वेशन. ठीक आहे. एक डिराइव्ड इक्वेशन ऑलरेडी गिवन आहे तुम्हाला, दॅट इज के बी इज इक्वल टू आर टी नॉट स्क्वेअर.
डिवाइडेड बाय 1000 LV, ठीक है, इज इक्वल टू m1 r T नॉट स्क्वेअर डिवाइडेड बाय 1000 LV, करेक्ट. ठीक आहे, हे थर्मोडायनेमिकली डिराइव्ड इक्वेशन आहे ऑलरेडी. ठीक आहे, LV इज इक्वल टू खूप कमी प्रमाणात यूज होतो, पण हे इक्वेशन तुम्हाला नोन असलं पाहिजे. डेल्टा एच LV काय आहे, डेल्टा ओके वेपरायझेशन म्हणजे एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन डिवायडेड बाय m1. ओके, वेअर हे समजून घ्या, वेअर T नॉट, ओके T नॉट स्क्वेअर दिलं ना तिथं. T नॉट काय आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट, बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट, लक्षात येते. ठीक आहे, LV काय, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, ओके. पर ग्रॅम ऑफ सॉल्वंट, इथं मोलार मास दिलेला आहे ना, ओके, म्हणून पर ग्रॅम ऑफ सॉल्वंट म्हणू शकता तुम्ही. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन पर ग्रॅम ऑफ द सॉल्वंट, पर ग्रॅम ऑफ दी सॉल्वंट. का, इथं मोलार मास घेतलेला आहे सॉल्वंटचा म्हणून. समजते का हे, ओके. आणि डेल्टा व्ही वेपरायझेशन एच म्हणजे डेल्टा एच वेपरायझेशन काय आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. समजलं का, ओके. हे पर मोल असतं, पर मोल ऑफ दी सॉल्वंट. ओके, m1 काय आहे, वरती लिहिलं आहे आपण m1, ते पण नोट करा. m1 काय आहे, मोलिक्युलर मास ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सॉल्वंट, मोलिक्युलर मास ऑफ सॉल्वंट. ठीक आहे, आणि R काय असतो, व्हॉट इज R, वरती मेन्शन केलं आपण R इज द गॅस कॉन्स्टंट, गॅस कॉन्स्टंट. समजलं वळण हे, ओके. आता हे तर इक्वेशन तुम्हाला गिवन आहे आणि त्याच्यामधले टर्म्स आपण डिफाईन केले तिथं खाली ऑलरेडी. क्लिअर झालं हे, येस. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. आता मला सांगा, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि मोलार मास ह्या दोन्हीचं रिलेशन फाइंड आउट करता येतं, डेफिनेटली येतं. ठीक आहे, मॉलिक्युलर मास आणि इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट किंवा मोलिक्युलर मास पण घेऊ शकता, मोलार मास ऑफ सोल्यूट अँड एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, elevation of boiling point. Correct. As you know that delta TB का है is equal to KB into M. M का है मोलैलिटी, ठीक है. Therefore त्याला कन्वर्ट करा, डेल्टा TB is equal to KB into मोलैलिटी W2 divided by M2 into काय घ्याल W1 in किलोग्राम, किंवा त्यालाच काय लिहू शकतो, डेल्टा TB ओके इज इक्वल टू KB into W2 into 1000 divided by M2 into W1. हे कशामध्ये असणार आहे आता, ग्रॅममध्ये. समजलं का, ओके. येस, दिस इज द रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड डेल्टा TB. ओके, दिस इज द मोलार मास ऑफ सोल्यूट. ह्या दोन्हीचं रिलेशन फाइंड आउट केलं आपण. क्लिअर झालं हे, ठीक आहे. दोन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी केलं आपण आज. ओके, त्याच्यामध्ये आता इक्वेशन्स महत्त्वाचे कुठले पाहिले बघा. ओके, इथं वरतीच दाखवतो, ते नोट डाऊन करा आता इक्वेशन्स परत एकदा. आणि ग्राफ पण खूप महत्त्वाचा आहे. एक इक्वेशन कुठलं, डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस TB नॉट, हे एक इक्वेशन बरोबर आहे ना. ओके, हा ग्राफ खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू वॉट M, आणि KBचं रिलेशन
KB is equal to delta TB divided by M. करेक्ट. त्याचं युनिट खूप महत्त्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर हे जे इक्वेशन्स फाइंड आउट केलं आपण, हे थर्मोडायनेमिकली गिवन इक्वेशन्स आहेत तुम्हाला. दिस इक्वेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. जर ह्या गोष्टी गिवन असतील तर ठीक आहे ना, KB फाइंड आउट करू शकतो आपण. कारण KBच्या व्हॅल्यूज मोस्टली काय करतात, प्रोव्हाइड करतात मोस्टली. ओके. येस, KB इज प्रोव्हाइडेड. KB प्रोव्हाइड केलं जातो, डोंट वरी. ठीक आहे ना. ओके. नाईस प्रोव्हाइड केला. ओके. तर M1 नोन असला पाहिजे तुम्हाला, टेम्परेचर नोन असलं पाहिजे आणि LV नोन असला पाहिजे, लॅटेंट हीट. ठीक आहे ना. ओके. पर ग्रॅम ऑफ सॉल्वंट. समजलं. अँड दिस इक्वेशन एकत्र करा हे इक्वेशन्स वळणं. क्लिअर. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये रिमेनिंग 2 प्रॉपर्टीज, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, अँड लॅटर ऑन विल मूव टुवर्ड्स द प्रॉब्लेम. Clear? Okay, today we'll stop here. All the best.